का मस्त डान्स करते माझी आई पप्पा, एक नंबर. आज का पुन्हा तब्येत खराब होती तरी मला स्वयंपाक करावंच लागत यार, का करू. आणि टाकता टाकता कांदे पडले, मग ते उचलून टाकून दिली. मग पप्पा तिकडे शेंगा वगैरे शिले ना, अंडे स्पेशल मी ना एक नंबर भाजी वगैरे बनवली. आई भाजी बनवली, मी ना पोळ्या वगैरे केली. मग सलाफवर तर जाऊन पाहिजे पप्पा हे का विचित्रच करून राहिले ना, त्यांची हेअरस्टाईल तर पहा एक नंबर. मग मस्त झिंगालाला झिंगालालू करत होती. मग मी जेवण करत होती, आईनं पाणी आणून दिली आणि आम्ही पुरे मस्त सगळेजण फॅमिली इथं दिव्या आई पप्पा की चुबी आणि इकडं मस्त डान्स करत होती. आई एक नंबर गाणं लावली होती, बहुतच मजा येत होती. मग आम्ही तयारी वगैरे केलो, आई पण तयारी केली. मग आम्ही निघालो हॉस्पिटल. त्याचा पहिले पेट्रोल वगैरे भरलो. पेट्रोल पंपमध्ये पण का गर्दी, आईचे नखरे तर पहा किती वेळा दवाखान्यात आणते म्हणते. मग आईले पाणी नेऊन दिली. मी म्हटलं आई आता तू पण आण माझ्यासाठी पाणी. मग मला पण खूप तहान लागली होती. मग मी पण पाणी वगैरे पिली, फोटो वगैरे काढले. माझ्या मायनं का फोटो काढते. मग आईची इतके मोठे केस होते, पुरे खराब झाले. तर मग आज आम्ही ना हेअर कटिंग केलं, पुरं न्यू लुक चेंज करायचं होतं आईचं. मग तिकडं आईचे केस वगैरे धुत होती मस्त बढिया. आईले बहुत मज्जा येत होती. आईले तर खूप आवडलं. 200 रुपये गेलेत हे जाऊ द्या, पण एक नंबर हेअर कटिंग पुरे. आई म्हणे मला एकदम एक नंबर करून पाहिजे म्हणे, स्टायलिश. मग आईचे केस वगैरे सेट वगैरे करत होते मस्त ड्रायरनं. का सुंदर मशीन वगैरे मारली ना. हे एक फायनल लुक वाव. माझ्यासारखे केस कापले ते दादांना एक नंबर. मग आम्ही मंचुरियन वगैरे खाल्लो. मग आम्ही घरी गेलो आणि पप्पा मस्त चिडवत होती, आई का झालं का झालं. मग पुन्हा आज रविवार होता तर बकऱ्याची भाजी बनवायची होती. मग मस्त मिक्सरमध्ये मसाला वगैरे बारीक केलो. बारीक झाला का नाही 10 वेळा पाजायचा. आणि हे बकऱ्याचं उकळलेलं पाणी होतं, का टेस्टी राहते, सगळ्यात जास्त प्रोटीन राहते तिथं. मग ते पेलो. मग भाजी वगैरे बनवली, जेवण केलं का आम्ही सगळेजण झोपून गेलो.